नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून गुजरातमध्ये 312 कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून गुजरातमध्ये 312 कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आले आहेत। बलसाडमधील हनुमंतमाळ येथे झालेल्या सोहळ्यामध्ये या सर्वांना विधिवत प्रवेश देण्यात आला। आतापर्यंत 1,53,343 कुटुंबियांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे। वेगवेगळे आमिषे दाखवल्याने वा त्यांना फसवून अन्य धर्मात ही कुटुंबे गेली होती। हनुमंतमाळ येथे झालेल्या सोहळ्यात या 312 कुटुंबांना विधिवत पुन्हा सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली येथे हा सोहळा झाला। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत 1,53,343 लोकांनी हिंदू धर्म पुनर्प्रवेश केला आहे। याबाबतची माहिती अशी की हिंदू धर्म बांधवांना सुनियोजित षडयंत्राद्वारे विविध आमिषे दाखवून भूलथापा देऊन त्यांच्या अज्ञानाचा गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांचे धर्मांतर त्यांना करण्यास भाग पाडले जात आहे। अशा धर्मांतरित हिंदूंना उपरती होऊन पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा असते। अशा हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या कुटुंबांना पुन्हा विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे। या कार्यक्रमाप्रसंगी धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, अहवा डांगचे आमदार विजयभाई पटेल, उमरंगाचे आमदार रमणभाई पाटकर, जिल्हा महामंत्री महेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या पुनर्प्रवेश कार्यक्रमाचे 3 तास विधी सुरू होते। त्यात गोमाता पूजन, होम हवन असे विधी झाले। या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली। जगद्गुरूंनी ही शपथ दिली ती अशी: यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा यांचे तंतोतंत पालन करेन। यापुढे मी अन्य धर्मात जाणार नाही। मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच जगेन। सर्वांना शपथ घेतल्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। ते म्हणाले, मिशनरी वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवून हिंदू धर्मीय लोकांचा वापर करतात, त्यांचे धर्मांतर करून घेत आहेत। त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी आहेत। धर्मांतरण केलेल्या नागरिकांचे मूळचे नाव बदलत नाही, तसेच त्यांची जात आणि धर्म सोयीसुविधा मिळवण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे। ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते ते आम्हाला येऊन भेटले, म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासना पद्धती सुरू करून दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, गुजरात।